शिवाजी महाराज की दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अरे कोण म्हणतो देत नाही अरे कोण म्हणतो देत नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारनं जाहीर केलेला 34 रुपये हमी भाव शेतकऱ्यांना दूध उत्पादक वंचित शेतकऱ्यांना शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्यांना 34 रुपये दुधाला हमी भाव शेतकऱ्यांना दुधाला 34 रुपये हमी भाव शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान दूध उत्पादक वंचित शेतकऱ्याला अनुदान शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याला दुधाला 34 रुपये हमी भाव शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी भाव दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान दूध उत्पादक वंचित शेतकऱ्यांना अनुदान शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी अनुदान शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी भाव ना डायरेक्ट तुम्हीच बोला लय उन्हा एकच मिनिट थांबा हसून नाही आणला तुम्ही रामकृष्णारी आजचा हा मोर्चा दूध उत्पादक शेतकऱ्यांना 34 रुपये हमीभाव मिळण्याबाबत व गेल्या 3 महिन्यापूर्वी सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मंजूर केलं होतं. ते अनुदान मंजूर केल्यावर त्याच्यासाठी मी काही टर्म्स अँड कंडिशन ठेवल्या होत्या. त्या टर्म्स अँड कंडिशनच्या पूर्ण करते किंवा त्याच्यात काही अडथळा कारणास्तव जवळपास इंदापूर तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या 30 ते 40% दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळालेला नाहीये. तर ती दूध अनुदानाची जी साईट होती जी सरकारनं बंद केलेली आहे आता ती साईट परत चालू करावी व माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेल्या 5 रुपये दूध अनुदानाचा लाभ भेटावा ही आमची दुसरी मागणी आहे. आमची तिसरी मागणी अशी आहे की जी सरकारनं दुधाला 34 रुपये हमीभाव मंजूर केलेला आहे. एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची गरज आहे मित्रांनो, सरकारनं 34 रुपये हमीभाव मंजूर केलाय तसं तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा लिटर प्रति लिटर भाव हा 90-100 रुपये दिला पाहिजे. ठीक आहे 50 तर दिलाच पाहिजे. पण आज तुम्ही 34 रुपये स्वतः हमीभाव करता आणि 34 रुपये देखील माझ्या शेतकऱ्याला देत नाही. आणि जे खाजगी दूध संघ आहेत ती 34 रुपये दूध हमीभाव शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आपला मोर्चा आहे. आपला तिसरा मुद्दा असा आहे की या 34 रुपयाच्या हमीभावाचं जे परिपत्रक आहे त्याचं पालन जे खाजगी दूध संघ व सहकारी दूध संघ करत नाहीत, ज्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होतोय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अगदी मी सांगतो की खाजगी दूध उत्पादक संघाचे आपले खाजगी दूध संघाचे परवाने रद्द झाले पाहिजे. आणि माझी सरकारला विनंती आहे की जर खाजगी दूध संघ आपल्या महाराष्ट्रात खूप आहेत आणि त्यांना जर एवढी मस्ती चाललेली असेल तर उदाहरणार्थ सांगतो आपला सहकारी दूध संघ पुणे जिल्ह्याचा कात्रज आहे. तर कात्रज न प्रत्येक म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या नव पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या दूध संकलन करून दूध डेअरी गोळा करणं गरजेचं आहे. खाजगी दूध संघ संपले तरी आम्हाला फरक पडत नाही, पण शेतकऱ्यांना 34 रुपये हमीभाव भेटला पाहिजे. तिसरी जो खाजगी व सहकारी दूध संघ या 34 रुपयाच्या
हमी भावाचं परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याला कडक शासन झाले पाहिजे. नाही त्याचं परवाना रद्द झालं पाहिजे. असं झाल्याशिवाय या माजुरांचा माज मोडणार नाही. मी जाणीवपूर्वक यांना माजुरा म्हणतो. जर माझ्या शेतकऱ्यांचं कोण शोषण करीत असेल, जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या जनतेचं कोण शोषण करीत असेल, रामकृष्ण हरी त्याला सुट्टी देणार नाही. कुणी बी असू द्या, किती मोठा असू द्या, त्याचे किती पैसे असू द्या, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही जनतेतले आहे आणि जनतेसाठीच लढणार, जनतेसाठीच मरणार. ही आमचा लढा आहे. नाहीतर आज या ठिकाणी नानांनी, शेतकरी संघटनेनी आणि इंदापूर तालुक्यातल्या दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनी इथं आले, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आभार तसं मानलं नाही पाहिजे, कारण आपण आपल्या हक्कासाठी आल्यानंतर आभार नाही मानलं पाहिजे. आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. 34 रुपये हमी भाव आपल्या हक्कासाठी, गोरगरीब जनतेसाठी आहे. ह्या मोठ्या हरमखोर माजुरांसाठी नाहीये. आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या की पाण्याच्या बाटलीचं दर हे 25 रुपये आणि दुधाचं दर हे 25 रुपये. नाना लाभ वाटते या गोष्टीची की पाण्याचं प्रोडक्ट म्हणजे ही बाटली जर तयार करायची म्हणली तर तिला 4, 5 ते 7 रुपये खर्च येतो. आणि त्याच्यावर फायदा किती आहे? 19 ते 20 रुपये फायदा आहे. आणि माझ्या शेतकऱ्यांना 1 लिटर दूध काढायला म्हणजे सरकारच्याच काही संस्था ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुधाला 1 लिटर दुधाला 70, 80, 90 रुपये खर्च येत आहे. आणि तुम्ही त्याला दर किती देता? तर 25 रुपये. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची.